जयसिंगपूर रेल्वे फाटकावरील गोंधळ, नागरिकांच्या सुरक्षेला धोका। जयसिंगपूर रेल्वे स्टेशन लगत असलेले रेल्वे फाटक दिवसातून अनेक वेळा बंद होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। नियमाप्रमाणे सायरन पूर्ण वाजल्यानंतरच रेल्वे फाटक बंद होणं आवश्यक असताना सायरन सुरू असतानाच गेट पाडले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। अशाच एका प्रकारात एका महिलेच्या दुचाकीवर गेट फाटक कोसळल्याने महिला दुचाकीसह खाली पडली। सुदैवाने गंभीर इजा झाली नाही, मात्र ही घटना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे अधोरेखित करतं। याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी रेल्वे येण्यापूर्वी फाटकावर सायरन सुरू झाला, मात्र सायरन बंद होण्यापूर्वीच गेट अचानक खाली पडलं। याचवेळी एक महिला मोपेडवरून फाटक ओलांडत असताना तिच्या मोपेडवर गेट पडलं आणि ती खाली कोसळली। याच दरम्यान अन्य 4 नागरिक आपल्या मोटरसायकलसह फाटकात अडकून राहिले होते। त्यांनी मोठ्या कष्टाने गेट खालून वाहने बाहेर काढली। या घटनेनंतर ओमकार पाटील यांच्यासह नागरिकांनी रेल्वे गेटवरील कर्मचाऱ्याला जाब विचारला असता संबंधित कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरत तुमच्यावर गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली। यासोबतच त्याने नागरिकांना शिवीगाळही केली। नागरिकांनी यापूर्वीही अशा चुका वारंवार होत असल्याचे, त्यामुळे वाहने अडकत असल्याचे आणि जीवितास धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिलं। सदर कर्मचारी नित्याने नागरिकांशी बेशिस्त वर्तन करत असल्याचा आरोप होत असून त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकातून जोर धरत आहे। या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तसेच www.lokhirannews.com ला भेट द्या। धन्यवाद।